हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. हे बघा, कैरी अजून आल्यासुद्धा नाही आहेत. हे बघा, आणि हे काजूचं झाड आहे. हे बघा, आम्ही सकाळीच काजू काढले आहेत. हे बघा, आम्ही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला हे बघा, आम्ही घरंसुद्धा काढली ह्याची. हे बघा, काजू इथेच राहिला आहे, काही चीज आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, मी तुम्हाला जसं बोललीच होती की आई आज काजूची भाजी करणार आहे. तर मग आईने सुद्धा आधी काढून ठेवलेले काजू आणि ते सुकायला ठेवून दिलेले. आता हे बघा, हा आमचा समोरचा पॅसेज आहे. हे आमचं घर आहे आणि हा समोरचा पॅसेज आहे. बघा, हे जे दिसत नाही सगळी डोंगराचे. बघा, ही वाली पूर्ण डोंगर आहे. हे आंब्याचे झाड आहे आणि इथे ह्याचं काजूचं. हे बघा, हे आमचं घर आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे बघा, हे सगळे मळे आहेत. आणि हे बघा, हे बघा, सगळं मस्त आहे. इथे सगळी आमची लाकडं आहेत आणि इथे तुळस आहे आमची. हे बघा, मग तुम्हाला आज ही तुळस कापली कारण की तुळस इथे लावली आहे घराच्या बाजूला. आणि फणसाची भाजी करणार होती म्हणून काकांनी आमच्या फणस आणलेला, तो कापलाय सगळा. ही सगळी खेळणी ठेवली आहेत. बघा, ही आमची तुळस. हा आमचा सगळा खडा आहे. आणि हे बघा, इथून मस्त सगळं दिसतं. आता ऊन किती पडलंय. हे बघा, आम्ही तुळस ही निवडली. बघा, इथे राधाकृष्ण आहेत. हा आम्ही झोपाळा बांधलाय. हे बघा, ऊन सुद्धा खूप आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही कुठच्या गावात राहतो. आम्ही जिल्हा रत्नागिरी, तालुका राजापूर आणि आमचं गाव आहे कोतापूर. आम्ही